चालू घडामोडी अर्थात डेली न्यूज अनालिसिस लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार। आज दिनांक 2 जानेवारी 2023 मध्ये सकाळ, PIB, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूचे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील ते सर्व न्यूज आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे। चला तर मग जास्त विलंब न करता डिस्कशनला आपण सुरुवात करूया। आजच्या सेशनमधला पहिला इम्पॉर्टंट न्यूज तो म्हणजे चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेलं आहे। व्यक्तिविशेष या घटकांतर्गत एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, म्हणून आपण हा न्यूज कव्हर करत आहे। तर आता कोण होते सुधीर नांदगावकर? सुधीर नांदगावकर हे एक लोकप्रिय मराठी चित्रपट समीक्षक म्हणून ओळखले जातात। त्यांनी प्रभात चित्रपट मंडळाचं निर्माते म्हणून काम केलेलं आहे। सुधीर नांदगावकर यांचं 1 जानेवारी 2023 रोजी निधन झालेलं आहे आणि त्यांचा जन्म जो आहे 11 जून 1969 मध्ये झालेला आहे। सुधीर नांदगावकर हे कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत किंवा मूळचे कोणत्या जिल्ह्यातील होते असं जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर सांगता यायला पाहिजे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदगाव हे त्यांचं मूळ गाव आहे, हे लक्षात घ्या। कोणत्या कार्याशी संबंधित होते असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे त्यांचं संपूर्ण आयुष्य जो आहे, सुधीर नांदगावकर यांचा जो संपूर्ण आयुष्य जो आहे तो मराठी रसिकांना चित्रपटाशी जोडण्यात त्यांनी घालवलेला आहे। ठीक आहे। मुंबईमधील सर्वात जुनी फिल्म सोसायटी म्हणून ओळखला जाणारा प्रभात चित्रपट मंडळ असेल, त्यानंतर फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया असेल आणि चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून ओळखला जाणारा फिप्रेक्सी असेल, तर यामध्ये त्यांनी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलेलं आहे। ठीक आहे। फिल्म सोसायटी चळवळीचं पुढचं पाऊल म्हणून ओळखलं जाणारा चित्रपट विषयक दर्जेदार मजकूर देणारा एक नियतकालिक त्यांनी सुरू केलं आहे। त्या नियतकालिकेचं नाव आहे वास्तव रूपवाणी। ठीक आहे। मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील तुम्हाला वास्तव रूपवाणी हा जो नियतकालिक कुणी सुरू केलेला आहे, तर तुम्ही सांगाल सुधीर नांदगावकर, किंवा सुधीर नांदगावकर यांनी कोणतं नियतकालिक सुरू केलेलं आहे असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल वास्तव रूपवाणी, बरोबर। या व्यतिरिक्त सुधीर नांदगावकर यांनी 2 चित्रपट महोत्सव सुरू केलेले आहेत। त्यातला पहिला आहे मामी आणि दुसरा आहे थर्ड आय। ठीक आहे। हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे। चित्रपट सृष्टीतील त्यांच्या कार्याचा दखल घेऊन 2022 सालचा सत्यजित राय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला होता। मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील की 2022 सालचा सत्यजित राय पुरस्कार कोणाला दिला गेला आहे, तर तुम्ही सांगाल सुधीर नांदगावकर यांना। आजच्या सेशन मधला दुसरा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय तो म्हणजे शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालेलं आहे। व्यक्तिविशेष या घटकांतर्गत त्यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण हा इन्फॉर्मेशन कव्हर करत आहे, हा न्यूज डिस्कस करत आहे। तर बघा, केशवराव धोंडगे हे मराठवाड्याची मुलूक मैदानी तोप म्हणून ओळखले जात होते। म्हणजे मराठवाड्याची मुलूक मैदानी तोप म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जातात असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे केशवराव धोंडगे। ठीक आहे। कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल शेतकरी कामगार पक्ष। ठीक आहे। एकूण त्यांनी 5 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। सर्वप्रथम 1957 मध्ये कंधार विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि विधानसभेमध्ये निवडून आले होते। मग सर्वप्रथम त्यांचा निवडणूक चिन्ह कुठला होता असं जरी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल खटारा हा त्यांचा निवडणूक चिन्ह होता। ठीक आहे। म्हणजे 1957 मध्ये केशवराव धोंडगे यांनी जो विधानसभेची निवडणूक लढवली होती ते मतदारसंघ कंधार आणि निवडणूक चिन्ह काय होता, खटारा, हे तुम्ही लक्षात घ्या। पुढे जाऊन 1976 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेमध्ये निवडून गेले होते, हे देखील लक्षात घ्या। 1985 मध्ये त्यांनी गुराखी गडाची स्थापना केली होती। त्यानंतर पुढे जाऊन जागतिक गुराखी साहित्य संमेलन असेल, जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन असेल, असे वेगवेगळे संमेलन देखील त्यांनी भरवले होते। एवढंच नाही तर नवनवीन कल्पना राबवून विविध प्रकारचे सत्याग्रह त्यांनी केले होते। त्यामध्ये प्रामुख्याने पिंडदान सत्याग्रह असेल, बोंबले सत्याग्रह असेल, शेण चारू सत्याग्रह असेल, खैस कुत्री सत्याग्रह असेल, असे वेगवेगळे सत्याग्रह कोणी केले होते तर अर्थात केशवराव धोंडगे यांनी केले होते। त्यांनी एक साप्ताहिक देखील चालवलं होतं। त्या साप्ताहिकाचं नाव काय आहे, जय क्रांती नावाचं साप्ताहिक केशवराव धोंडगे यांनी चालवलं होतं। अशा पद्धतीने आपण व्यक्तिविशेष या घटकांतर्गत केशवराव धोंडगे यांच्याबद्दल पूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। यानंतर आजच्या सेशन मधला तिसरा व्यक्तिविशेषी संबंधित असणारा न्यूज आपण डिस्कस करतोय।
31 डिसेंबर 2022 मध्ये पोप बेनेडिक्ट यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, निवृत्त पोप बेनेडिक्ट यांचं निधन झालेलं आहे. व्यक्तिविशेष या घटकांतर्गत यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर समजून घेणार आहे आपण बेनेडिक्ट यांच्याबद्दल पूर्ण माहिती. तर बघा, मूळचे कोणत्या देशाशी संबंधित आहेत असं जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल जर्मनीशी संबंधित असणार आहेत. ठीक आहे, त्यांचा जन्म 16 एप्रिल 1927 मध्ये जर्मनीमधील बवेरिया या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं मूळ नाव काय होतं तर कार्डिनल जोसेफ रात्झिगर असं त्यांचं मूळ नाव होतं. म्हणजे बेनेडिक्ट यांचं मूळ नाव काय होतं हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पोप होण्यापूर्वी ते रात्झिगर या नावाने ओळखले जात होते. ज्यावेळेस म्हणजे 19 एप्रिल 2005 मध्ये ते 16वे पोपपदी नियुक्ती झाले त्यावेळेस त्यांचं नाव बेनेडिक्ट असं बदल झाला. ठीक आहे, तर आता कोणाच्या ठिकाणी त्यांची पोपमधून नियुक्ती करण्यात आला होता असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल जॉन पॉल द्वितीय यांच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलाय. क्लिअर? कधी नियुक्ती झाला होता पोपपदी असं जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल 19 एप्रिल 2005 मध्ये. एकूण त्यांनी 8 वर्ष पोपपदी काम केलेलं आहे आणि 11 फेब्रुवारी 2013 मध्ये त्यांनी स्वतःहून प्रकृतीच्या कारणामुळं पोप पदाचा राजीनामा दिलाय. आणि आता ह्यांच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन सगळ्यांना माहीत असू द्या, ते म्हणजे आतापर्यंतचे जेवढे काही पोप होऊन गेलेत, ठीक आहे, त्यातले पहिले पोप असे आहेत त्यांनी स्वतःहून पोप पदाचा राजीनामा दिलेला आहे. म्हणजे स्वतःहून राजीनामा देणारा पहिले पोप कोण असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगाल पोप बेनेडिक्ट. क्लिअर? आता सध्याचे 17वे पोप म्हणून कोण काम करत आहेत तर पोप फ्रान्सिस हे 2013 मध्ये बेनेडिक्ट यांच्यानंतर पोप पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आलाय. तर आता वारंवार पोप पोप हा शब्द उच्चार झालेला आहे किंवा चर्चेमध्ये आहे बेनेडिक्ट यांच्याबद्दल. तर आपण पोप या पदाबद्दल थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता पोप कोण असतात? ठीक आहे, तर आता ईसा मसीह यांच्यानंतर कॅथलिक धर्मामध्ये सर्वात मोठा पद जर कुठला असेल तर त्याचं नाव आहे पोप. शब्दशः अर्थ जर विचार केला तर या शब्दाचा अर्थ काय निघतो? वडील असा त्याचा अर्थ निघतो. ठीक आहे, तर आता पोप हा कॅथलिक ख्रिश्चन धर्मातला सर्वात मोठा धर्मगुरू पद आहे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना एक माहित असणारी इन्फॉर्मेशन म्हणजे जगातला सर्वात लहान देश कोणता मित्रांनो? व्हॅटिकन सिटी. बरोबर का? व्हॅटिकन सिटी जो आहे तो इटली म्हणजे इटली या देशाने चारी बाजूने व्हॅटिकन सिटी या देशाला वेढलेला आहे. बरोबर का? तर या व्हॅटिकन सिटी मधून पोप यांचा राज्यकारभार चालवला जातो. इनफॅक्ट मी असं म्हणेन व्हॅटिकन सिटी या देशाचे राष्ट्राध्यक्ष जर कोण असतील तर पोप असतात. म्हणजेच पोप हा जो पद आहे तर तो कॅथलिक धर्मातला धर्मगुरू पद आहे. सोबतच व्हॅटिकन सिटी या देशाचा राष्ट्राध्यक्ष पद म्हणून देखील ओळखलं जातं. हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहीत असू द्या. आणि आता सध्याचे 17वे पोप कोण आहेत? त्यांचं नाव आहे पोप फ्रान्सिस. क्लिअर? अशा पद्धतीने आपण व्यक्तिविशेष या घटकांतर्गत बेनेडिक्ट यांच्याबद्दल पण माहिती घेतली. सोबतच आपण पोप पद काय असतं त्याबद्दल पण पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. यानंतर आजच्या सेशन मधला इकॉनॉमिक्सशी संबंधित असणारा चौथा इन्फॉर्मेशन डिस्कस करतोय, तो म्हणजे बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 8.3% म्हणजेच गेल्या 16 महिन्यातला सर्वात उच्चांक बेरोजगारीच्या दराने नोंदवलेला आहे. अशा संदर्भात महाराष्ट्र टाइम्स पेपरमध्ये आणि लोकसत्ता पेपरमध्ये देखील हा न्यूज चर्चेमध्ये होता. तो संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी आता कव्हर करत आहे. तर लक्षात घ्या सगळ्यांनी, देशातील बेरोजगारीने गेल्या 16 महिन्यातील उच्चांक गाठलेला आहे असं मत व्यक्त केलेलं आहे किंवा आकडेवारीमधून आपल्याला दिसून येत आहे. तर ही आकडेवारी कुणी सांगितलंय तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेच्या आकडेवारीमधून ही माहिती आपल्याला निदर्शनास आलेली आहे. मग आकडेवारी काय सांगतो? नोव्हेंबर 2022 मध्ये 8% असणारा जो बेरोजगारीचा दर आहे तो वाढून डिसेंबर 2022 मध्ये 8.3% झालाय असं CMIEच्या आकडेवारीमधून आपल्याला दिसून आलेलं आहे. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील की CMIEच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये डिसेंबर 2022 मध्ये किती बेरोजगारी दर नोंदवण्यात आलाय तर तुम्ही सांगाल 8.3%. बरोबर का? तर ह्या संपूर्ण आकडेवारीचं थोडंसं आपण डिटेलमध्ये विश्लेषण करूया. लक्षात घ्या, CMIEच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये बेरोजगारी वाढलेली असं या ठिकाणी आकडेवारी सांगते. तर आता लक्षात घ्या, नोव्हेंबर 2022 मध्ये शहरी भागामध्ये जो बेरोजगारीचा दर होता तो किती होता? 8.96% होता आणि तो डिसेंबर 2022 मध्ये वाढून 10.09% वरती पोहोचलेला आहे.
आणि हेच जर ग्रामीण भागामध्ये जर विचार केला तर नोव्हेंबर 2022 मध्ये ग्रामीण भागामध्ये 7.55% बेरोजगारी दर होता. डिसेंबर 2022 मध्ये त्यामध्ये थोडा घट झालाय, तो किती झालेला आहे 7.44%. म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जर कंपॅरिझन केला तर CMIच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीचा प्रमाण वाढल्या कोणत्या भागामध्ये, शहरी भागामध्ये, घट कोणत्या भागामध्ये झाला, ग्रामीण भागामध्ये. हे तुम्हाला माहित असू द्या. यासोबतच लक्षात घ्या शहरी भागातील बेरोजगारीचा सरासरी दर जो आहे तो 10.1% आहे आणि ग्रामीण भागातील सरासरी बेरोजगारी दर जो आहे तो 7.5% आहे. क्लिअर. आता काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आपल्या भारतामध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर कोणत्या राज्यामध्ये आहे तर हरियाणा राज्यामध्ये आहे आणि तो किती आहे 37.4%. हे लक्षात घ्या. आणि आपल्या भारतामध्ये सर्वात कमी बेरोजगारी दर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिशा राज्यामध्ये आहे आणि तो किती आहे 0.9%. हे देखील आपल्याला माहित असू द्या. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये डिसेंबर 2022 जर आकडेवारीचा जर विचार केला CMIच्या आकडेवारीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी दर किती आहे 3.1%. म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक बेरोजगार हरियाणा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या क्रमांकावरती राजस्थान आहे, तिसऱ्या क्रमांकावरती दिल्ली आहे, चौथ्या क्रमांकावरती बिहार आणि पाचव्या क्रमांकावरती झारखंड. हे देखील आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आणि सर्वात कमी बेरोजगारी ओडिशा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यासोबतच CMIने अजून काय काय सांगितले लक्षात घ्या. त्या आकडेवारीमधून आपल्याला काय काय लक्षात येतात. देशातील रोजगार किंवा बेरोजगारी स्थिती शोधण्यासाठी यांनी भारतातील एकूण 32,166 कुटुंबातील 15 वर्षावरील 1,05,025 पेक्षा अधिक व्यक्तींची मुलाखती घेऊन ही आकडेवारी समोर आणलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी काही बेरोजगारी काउंट करण्यात आली CMIच्या माध्यमातून तर कशा पद्धतीने काउंट करण्यात आले तर देशातील एकूण 1,05,025 पेक्षा अधिक व्यक्तींची मुलाखती घेऊन त्यांनी ही आकडेवारी सांगितलेली आहे. ठीक आहे. तर आता बेरोजगार कोणाला म्हणायचं मित्रांनो, म्हणजे कोणत्या व्यक्तीला आपण बेरोजगार म्हणून उल्लेख करणार तर बेरोजगार म्हणून आपण अशा व्यक्तीचा उल्लेख करणार कोणताही रोजगार नसणारा परंतु काम करण्याची इच्छा असणारा व्यक्तीला आपण बेरोजगार म्हणून ओळखलं जाणार. ठीक आहे. म्हणजे बेरोजगारीचं डेफिनेशन काय, काम करण्याची इच्छा आहे मात्र काम भेटत नाही अशा व्यक्तीला आपण काय म्हणणार बेरोजगार म्हणणार. इज दॅट क्लिअर. तर आता CMIने बेरोजगारी संदर्भात नोव्हेंबर आणि डिसेंबर मधील आकडेवारी जाहीर केलेली आहे. तर आता आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे CMIA. तर आता CMIचं लॉंग फॉर्म काय आहे, फुल फॉर्म काय तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी हे त्याचं फुल फॉर्म आहे. याची स्थापना 1976 मध्ये करण्यात आला होता. तर काय आहे मित्रांनो CMI तर CMI हा एक आघाडीची व्यावसायिक माहिती कंपनी आहे. ठीक आहे. ज्या माध्यमातून आर्थिक आणि व्यावसायिक डेटाबेस ही कंपनी उपलब्ध करून देते आणि त्या डेटाबेसचा उपयोग करून म्हणजे त्याचा डेटाबेसचा वापर करून निर्णय घेण्यासाठी संशोधन करण्यासाठी एक प्रकारे विश्लेषणात्मक साधनं विकसित करून देण्याचं काम CMI करत असतं. ठीक आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेतील नवीनतम ट्रेंड समजून घेण्यासाठी या डेटाचा आपल्याला वापर करता येतो. अशा पद्धतीने आपण इकॉनॉमिक्सशी संबंधित असणारा कंप्लीट इन्फॉर्मेशन या ठिकाणी कव्हर केला. आजच्या सेशनमधला पुढचा 5वा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय. क्रीडा घडामोडीशी संबंधित असणारा हा न्यूज आपण डिस्कस करतोय. जागतिक सर्वात लांब ओपन वॉटर सी स्विमिंग रिलेचं आयोजन 17 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये करण्यात आला होता. ठीक आहे. मग आता ही स्पर्धा काय आहे, कुणी आयोजन केला होता, काय काय रेकॉर्ड आहे, सगळं इन्फॉर्मेशन आपण आता डिस्कस करूया. पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली वसई विरार ओपन वॉटर सी स्विमिंग फाउंडेशनकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर आता ही जी काही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांनी जागतिक सर्वात लांब ओपन वॉटर सी स्विमिंग रिले म्हणून याची दखल घेतलेली आहे. कारण अशा स्वरूपाचा यापूर्वी टीम सी हॉक्सने एक रेकॉर्ड क्रिएट केला होता एकूण 1031 किलोमीटरचा. ठीक आहे. आणि आता जो ही स्पर्धा आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेमध्ये एकूण हा रेकॉर्ड म्हणजे टीम सी हॉक्सनं जो 1031 किलोमीटरचा रेकॉर्ड केला होता तो रेकॉर्ड तोडलेला आहे आणि नवीन रेकॉर्ड क्रिएट करण्यात आलाय तो 1100 किलोमीटरचा. ठीक आहे.
या स्पर्धेमध्ये भारताकडून कुणी कुणी पार्टिसिपेट केला होता, तर एक म्हणजे सपना सेलार, दुसरे म्हणजे जिया राय, तिसरे म्हणजे कार्तिक गुगळे, चौथे म्हणजे राकेश कदम, पाचवे म्हणजे राज पाटील, सहावे म्हणजे दुर्वेन नाईक. आता तुम्ही म्हणाल की सर हे सगळे इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे का, परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारतील का, तर आपणासाठी जिया राय ही जी व्यक्ती आहे, ही जी स्पर्धक आहे, वयाच्या 14व्या वर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि या स्पर्धेआधी तिने काही रेकॉर्ड केला होता आणि त्या रेकॉर्डचं दखल घेऊन काही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला होता. म्हणून जिया राय आपणासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, जिया रायने म्हणजे या स्पर्धेच्या आधी 20 मार्च 2022 मध्ये पार्कची सामुद्रधनीमध्ये पोहून जगातील सर्वात तरुण आणि सर्वात जलद महिला जलतरणपटू बनली होती. ठीक आहे, मग हिचा या स्पर्धेतला कार्याचा दखल घेऊन प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला होता. कधीचा? 2022चा. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील तुम्हाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 या वर्षासाठी कुणाला देण्यात आलाय, तर जिया राय हिला देण्यात आलेला आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. 18 वर्षाखालील सर्वोच्च पुरस्कार म्हणून या पुरस्काराला ओळखलं जातं. म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे जागतिक सर्वात लांब ओपन वॉटर सी स्विमिंग रिले कोणत्या 2 ठिकाणादरम्यान आयोजित करण्यात आला होता, मुंबई ते गोवा, आणि अंतर किती होतं, तर 1100 किलोमीटर. या स्पर्धेमध्ये जिया राय ही आपल्याला पार्टिसिपेट केली होती, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकूण 11 दिवस 22 तास 13 मिनिटे अखंड पोहल्यानंतर हा रेकॉर्ड क्रिएट करण्यात आला आहे. 17 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्रीडा घडामोडी या घटकांतर्गत आपण हा पूर्ण इन्फॉर्मेशन कव्हर केला. यानंतर आजच्या सेशनमधला 6वा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करतोय, तो म्हणजे 2023 हा जो वर्ष आहे तर तो आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून सेलिब्रेट केला जातोय. बरोबर का? मग ह्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे? अर्थातच कालपासून 1 जानेवारी 2023 पासून. बरोबर का? तर आता लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरं केलं जावं यासाठी भारताने पुढाकार घेतला होता आणि युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये भारताने प्रस्ताव मांडला होता आणि भारताच्या या प्रस्तावाला जगभरातील 72 देशांनी पाठिंबा दाखवला होता. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील किती देशांनी पाठिंबा दाखवला होता, तर 72 देशांनी. ठीक आहे, याचा दखल घेऊन युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने अर्थात संयुक्त राष्ट्र महासभेने 5 मार्च 2021 रोजी 2023 हा वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषणा केलेला आहे, सेलिब्रेट करण्याचा घोषणा केलेला आहे. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की कधी घोषणा करण्यात आला होता, तर 5 मार्च 2021. कोणता वर्ष? 2023चा वर्ष. काय म्हणून? आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून. ठीक आहे, यासोबतच भरडधान्याला न्यूट्री सिरियल्स असं पुनर्नामकरण करण्यात आलंय. कधी करण्यात आलंय? 2018 मध्ये. हे देखील आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आता भरडधान्य कशाला म्हणायचं? बघा, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, भादली असे जे काही जवळपास 7-8 धान्य पिके आहेत त्यांना आपण काय म्हणून ओळखलं जाणार? भरडधान्य म्हणून ओळखलं जाणार. जागतिक उत्पादनामध्ये जर विचार केला, भारत जो आहे भरडधान्याच्या उत्पादनामध्ये आघाडीचा देश म्हणून ओळखला जातो आणि एकूण उत्पादनामध्ये जर विचार केला तर 41% वाटा भारताचा आहे. कशामध्ये? भरडधान्य उत्पादनामध्ये. हे देखील आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आपल्या भारतामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये भरडधान्याचं उत्पादन घेतलं जातं. हे देखील आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. यानंतर आजच्या सेशनमधला 7वा एक इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय, तो म्हणजे मुंबईमध्ये मराठी तितुका मेळावा विश्व संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलाय? तर 4 ते 6 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये याचं आयोजन करण्यात आलंय. कुठं आयोजित करण्यात आलंय? तर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलाय. ठीक आहे, कुणाकडून ह्याचं आयोजन केलं जात आहे? अर्थातच मराठी भाषा विभागाकडून ह्याचं आयोजन केलं जात आहे. ठीक आहे, ही संपूर्ण माहिती कोणी सांगितलेली आहे? अर्थात महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसकर यांनी ही संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला यानंतर आजच्या सेशनमधला एक 8वा महत्त्वपूर्ण महाराष्ट्र टाइम्स पेपरमधला हा न्यूज आपण डिस्कस करतोय, तो म्हणजे 13 जानेवारी 2023 पासून उत्तर प्रदेशमधील वाराणसी पासून आसाममधील दिब्रुगड या ठिकाणी रिव्हर क्रूज सेवा सुरू केलं जाणार आहे. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की ही जी रिव्हर क्रूज सेवा आहे जगातला सर्वात लांब रिव्हर क्रूज सेवा म्हणून ओळखलं जाणार आहे. कोणत्या 2 ठिकाणादरम्यान
सुरू करण्यात आलाय, तर वाराणसी ते दिब्रुगड. वाराणसी कुठे? उत्तर प्रदेशमध्ये, आणि दिब्रुगड कुठे आहे? तर आसाम राज्यामध्ये. ठीक आहे. एकूण अंतर किती आहे असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल एकूण हा जो अंतर असणार आहे वाराणसीपासून दिब्रुगड पर्यंतचा, ही जी काय रिव्हर क्रूज सेवाचा जो अंतर असणार आहे तो 3200 किलोमीटर अंतर असणार आहे. ठीक आहे, हे देखील लक्षात घ्या. म्हणजे वाराणसीपासून दिब्रुगड या जलमार्गाने पहिल्यांदाच लक्झरी क्रूजची प्रवास केलं जाणार आहे. एकूण अंतर 3200 किलोमीटर असणार आहे. या मार्गामध्ये गंगा, भगीरथी, हुगळी हे जे काही जलमार्ग आहेत यासोबतच ब्रह्मपुत्रा, पश्चिम किनाऱ्यावरील काही कालवे असतील, एकूण 27 जलमार्गातून ही क्रूज सेवा दिली जाणार आहे. ठीक आहे, या माध्यमातून एकूण 50 पर्यटन स्थळांचं दर्शन करून दिलं जाणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये वाराणसीतील प्रसिद्ध गंगा आरती असेल, ठीक आहे, किंवा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान असेल, सुंदरबन खारफुटी प्रदेश असेल, हे देखील या माध्यमातून पाहता येणार आहे. कधी सुरू होणार आहे? तर 13 जानेवारी 2023 मध्ये ह्याचा शुभारंभ केला जाणार आहे, सुरुवात होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूचे काही इम्पॉर्टंट न्यूज होते ते सर्व न्यूज कव्हर केलेले आहे. आय होप सो हा लेक्चर तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडला असेल. लेक्चर जर सर्वांना आवडले असेल तर न विसरता सर्वांनी लेक्चरला लाईक करा, तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी जास्तीत जास्त शेअर करा. या न्यूजवरती आधारित कमीत कमी 10 त्यापेक्षा जास्त आपण क्विज डिस्कस करत असतो. सराव प्रश्न आपण घेत असतो टेलिग्राम चॅनलवरती. तर त्या टेलिग्राम चॅनलचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्राम चॅनलवरती लिंकवरती क्लिक करून तुम्ही क्विज अटेंड करू शकता. ठीक आहे, लेक्चर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. या ठिकाणी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद ऑल ऑफ यू.